नवरात्रीचे 9 दिवस कसे गेले काही समजलंच नाही। संपूर्ण भारतभर अगदी आनंद पसरला होता। संपूर्ण देश भक्तिमय झाला होता। नवदुर्गा आपल्यात येऊन बसल्या होत्या। आपली भक्ती पाहून आशीर्वाद देऊन आता परतीच्या प्रवासाला लागल्या। 9 दिवस अगदी आनंद, उत्साह आणि जल्लोष होता। आरत्या, पूजा आणि गरब्याने सगळीकडे एकच ठेका धरला होता। आता या सर्वांची सांगता होत आहे दसरा या सणाला। मग अशातच मला एक प्रश्न पडला की जर इतक्या मोठ्या सणाची सांगता दसरा या सणामुळे होत असेल तर मग आपण का हा सण इतक्याच उत्साहात आणि आनंदात साजरा करतो? तुम्हाला देखील हा प्रश्न कधी पडला आहे का? चला तर मग आजच्या भागात माझ्यासोबतच आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात। आजचा भाग देखील आपल्या इतर भागांप्रमाणे खास असणार आहे, त्यामुळे हा भाग पूर्ण पहा आणि हो, आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला तर विसरू नका। तर मित्रांनो, दसरा याला दशहरा असं देखील म्हटलं जातं। सगळ्यात आधी आपण दसऱ्याला काय काय केलं जातं हे जाणून घेऊया, मग ते का केलं जातं हे देखील जाणून घेऊया। दसऱ्याला शमीच्या आणि आपट्याच्या झाडांची पूजा केली जाते। आपट्याची पाने सोने म्हणून वाटले जातात, म्हणजेच त्यांची उधळण केली जाते। शस्त्रांची पूजा केली जाते। काही ठिकाणी तर रावणाचा पुतळा देखील जाळला जातो। नव्या कामाची सुरुवात केली जाते आणि हे सर्व दसऱ्याला का केलं जातं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की पांडव जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा त्यांनी त्यांची शस्त्रे या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली होती आणि त्यानंतर युद्धाच्या वेळी ती शस्त्रे तिथून घेऊन त्या झाडाची पूजा केली। तसेच असं म्हटलं जातं की प्रभू श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर शमीच्या झाडाची पूजा केली होती। तसेच शमीच्या झाडाला धार्मिक, ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व देखील आहे। हे झाड शनिदेवाशी संबंधित मानले जाते आणि या झाडामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि घरात सुख आणि समृद्धी येते। शमीच्या झाडाचे वैद्यकीय उपयोग देखील आहेत। पोटाच्या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, मधुमेह आणि ताप कमी करण्यासाठी, श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी, त्वचेच्या रोगांवर लेप करण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, अशा एक नाही तर कितीतरी आजार बरे करण्यासाठी या झाडाचा उपयोग होतो। भारतीय संस्कृतीत कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या प्रत्येक सणात शिकवले जाते। प्रत्येक सणात आपण निसर्गाचे आभार मानत असतो आणि या सणात या शमीच्या झाडाची पूजा करून आपण त्यांचे देखील आभार मानतो। तर या दिवशी आपट्याच्या झाडांची देखील पूजा केली जाते आणि त्याची पाने सोनं म्हणून एकमेकाला भेट देऊन त्याच्या पानांची सर्वत्र उधळण केली जाते। चला तर मग याचा देखील महत्त्व जाणून घेऊया। सगळ्यात आधी प्रश्न पडतो की या झाडाच्या पानांना सोनं का म्हटलं जातं आणि त्याची सगळीकडे उधळण का केली जाते आणि सर्वांना भेट म्हणून ही पाने का दिली जातात? बघा, यामागे आहे एक पौराणिक कथा। रघुराजाच्या काळातील ही कथा मानली जाते। तेव्हा वरतंतू नावाचे ऋषी होते आणि त्यांचा शिष्य होता कौत्स। त्याने 14 विद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केलं होतं। गुरु ऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले। तेव्हा ऋषींनी म्हटलं की आपल्या विद्येचा वापर लोकांच्या कल्याणासाठी कर, हीच माझी गुरुदक्षिणा, असे त्यांनी सांगितले। मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला तेव्हा ऋषींनी 14 विद्यांचा बदल्यात 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या। त्यांना असं वाटलं की हे ऐकून तो गुरुदक्षिणेचा विचार आपल्या मनातून काढून टाकेल। पण कौत्स रघुराजाच्या दरबारी गेला आणि त्याला सगळं काही सांगितलं। इतक्या सुवर्ण मुद्रा तर राजाकडे देखील नव्हत्या। मग त्यांनी कुबेरावर चढाई करून त्याच्याकडून त्या मुद्रा घेण्याची योजना आखली। ही बातमी कुबेराला समजली। राजा स्वारी करून येतोय हे समजताच कुबेराने आपल्या राज्याच्या वेशीच्या बाहेर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला। यातून राजाने फक्त त्याला हव्या असणाऱ्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन गेला, बाकी सर्व तिथेच राहिला। आता प्रश्न पडला की याचं करायचं काय? कारण दिलेली वस्तू कुबेर देखील परत घेऊ शकत नव्हता। तेव्हा आपल्या राज्यातील लोकांनी आपल्या राज्याची वेश ओलांडून जावी आणि त्या सुवर्ण मुद्रा घेऊन याव्यात आणि सगळ्यांमध्ये वाटाव्यात असा मार्ग कुबेरांनी काढला। आता तुम्ही म्हणाल की या कथेत आपट्याचा झाडाचा काय संबंध? तर संबंध असा की सुवर्ण मुद्रांचा पाऊस ज्या झाडावर पडला ते झाड होतं आपट्याचं। तर आपट्याच्या झाडांचे अनेक वैद्यकीय उपयोग देखील आहेत। त्याच्या पानांचा अर्क मधुमेह नियंत्रणात मदत करतो, कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारतो आणि त्वचेच्या विकारांवरही उपयुक्त ठरतो। झाडाच्या सालीपासून दोरखंड बनवले जातात। आपट्याची पाने, फुले, बिया आणि झाडाची साल आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जातात। आपट्याला अश्मंतक असेही म्हणतात, ज्याचा अर्थ मूतखडा जिरवणारा असा आहे आणि त्यामुळे मूतखड्यासारख्या समस्यांसाठी देखील याचा वापर केला जातो। धन, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने
वाटली जातात. तर मित्रांनो, या दिवशी शस्त्रांची देखील पूजा केली जाते. आता ही शस्त्र प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. सीमेवर लढणाऱ्यांसाठी आपल्या रक्षणासाठी वापरली जाणारे हत्यारे म्हणजे शस्त्र. शेतकऱ्यांसाठी त्यांची शेतीची अवजारे म्हणजेच शस्त्र. समाज घडवणाऱ्या शिक्षकांचं लेखणी म्हणजेच त्यांचे शस्त्र. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील आपापल्या कामाच्या वस्तूंची या दिवशी कृतज्ञता म्हणून, त्यांचे आभार म्हणून त्यांची पूजा करतो. आणि ही प्रथा देखील आपल्याला निसर्गाशी जोडते. या दिवसांमध्ये शेतीची कामे बरीच आटोपलेली असतात. शेतात पीक चांगलं डुळायला लागलं असतं आणि या कामात साथ देणाऱ्या अवजारांची या दिवशी शेतकरी राजा पूजा करतो आणि त्यांचे आभार मानतो. उत्तर भारताच्या काही प्रदेशात तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा देखील जाळला जातो. या दिवसाला तिकडे दशहरा असं म्हटलं जातं. श्रीरामाने 9 दिवस लढा देऊन 10व्या दिवशी रावणाचा वध केला आणि त्यांचे प्रतीक म्हणून या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन या दिवशी केले जाते. आणि या घटनेला, परंपरेला असत्यावर सत्याचे विजय, वाईट गोष्टींचा नाश, चुकीच्या वृत्तींचा आणि रोगांचा पराभव असे देखील मानले जाते. सर्व वाईट गोष्टींचा नाश व्हावा आणि त्यावर आपल्याला विजय मिळावा म्हणून या दिवसाला विजयादशमी असं देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो, या दिवसाला खूप शुभ मानलं जातं. नवदुर्गांच्या आशीर्वादाने नवी चेतना आणि नवा उत्साह आला असतो. वाईट गोष्टी दूर जाव्यात म्हणून प्रार्थना केली जाते. नव्या विचारांची पेरणी झाली असते म्हणून या दिवशी कोणत्याही नव्या कार्याला सुरुवात केली जाते. नव्या विचारांनी, नव्या आशेने आणि नव्या जोमाने तुम्ही या दिवशी सुरुवात केलेले काम अगदी पूर्णत्वात जाते. मित्रांनो, दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा, नव्या सुरुवातीचा, कृतज्ञतेचा, भरभराटीचा आणि विजयाचा सण. हा दसरा तुम्हाला देखील लाभदायक असो अशी प्रार्थना करतो आणि आजच्या भागात इथेच थांबतो. हां, पण तुम्ही आता एक काम करा. दसरा हा सण तुम्ही कसा साजरा करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.